नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यासंबंधीच एक महत्त्वपूर्ण जी.आर. आता शासनाकडून काढण्यात आलेला आहे मित्रांनो, दिनांक 20 ऑगस्ट 2024 या दिवशी. तर जी.आर. बघू शकता. नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आणि तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून हा जी.आर. काढण्यात आलेला आहे आणि यास अंतिम मान्यता सुद्धा भेटलेली आहे. म्हणजे लवकरात लवकर आता शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता वर्ग केला जाणार आहे, म्हणजे जमा केला जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता सविस्तररित्या शासन निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता ते असणार आहे एप्रिल ते जुलै या महिन्यांसाठी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची अंतिम मान्यता भेटलेली आहे. तर आता निधी आल्यानंतर लवकरात लवकर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच महाराष्ट्र शासनाकडून हा चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्यासंबंधी डेट अजून जाहीर झालेली नाही, डिक्लेअर केलेली नाही शासनाकडून. तर लवकरात लवकर डिक्लेअर केल्यानंतर लगेचच आपल्या व्हिडिओवरती त्यासंबंधी सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. कुठल्या तारखेला हा हप्ता जमा केला जाईल शेतकऱ्यांच्या खात्यावर, असे एक महत्त्वपूर्ण जी.आर. शासनाकडून आज काढण्यात आलेला आहे आणि त्याला संमती सुद्धा देण्यात आलेली आहे. तर जे शेतकरी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता ही नक्कीच आनंदाची बाब आहे की त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा केला जाणार आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी पात्र होते मागच्या हप्त्याला, त्या पात्र लाभार्थ्यांना तर हा हप्ता मिळणारच आहे. त्यासोबत नव्याने काही पात्र झालेले आहेत आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत हप्ता मिळणार आहे. तर त्यासोबतच काहींची अजूनही पेंडिंग कामे असतील, ई-KYC करणे, लँड सेडिंग असेल किंवा आधार DBT करणे, आधारला बँक लिंक नसेल तर आत्ताच लवकरात लवकर सर्व कामे करून घ्या वेळेवर. तर तुम्हाला या चौथ्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे शासनाकडून. माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.